मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रातील नवीन अद्यतने मिळवण्यासाठी चॅनलशी जुळून राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांबद्दल आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनाला पाठवण्यात येईल। लोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्याची विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती। तसेच दुसरा निर्णय आहे बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू। जिल्हा तसेच प्रादेशिक परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरीक्षणगृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याची शिफारस चट्टोपाध्याय आयोगाने केली होती। या निर्णयानुसार थकबाकी देण्यासाठी 2,71,00,000 आणि प्रतिवर्षी 68,56,000 खर्चाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर करण्यात आलेलं आहे। राज्याच्या सांस्कृतिक धोरण 2024ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्याचं सांस्कृतिक धोरण 2010चे पुनरावलोकन करण्यासाठी 2022मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती। या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे होते। या समितीने तसेच विविध उपसमित्यांनी तयार केलेले धोरण आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलं। महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देणे, आपला समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करून जागतिक पातळीवर राज्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे या दृष्टीने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आलेले आहे, मान्यता देण्यात आलेली आहे आणि या धोरणाचा दर 5 वर्षांनी आढावा घेण्यात येणार आहे। तसेच धान्य उत्पादकांना दिलासा देण्यात आलेला आहे। प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर लागू करण्यात येईल। पणन हंगाम 2023-24 करिता धान्याच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे पणन हंगाम 2023-24 मध्ये खरेदी केलेल्या धान्याच्या भरडाईकरता केंद्र शासनाकडून 10 आणि राज्य शासनाकडून 40 रुपये असे प्रति क्विंटल 50 रुपये इतका भरडाई दर योजनेमध्ये समाविष्ट भात गिरणीधारकांना मिळणार आहे। तर याकरता अतिरिक्त 46,55,00,000 रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी। पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करून पदे मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। या निर्णयानुसार 19 नियमित व 6 बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यात येतील। याशिवाय दिवाणी न्यायालयासाठी देखील 21 नियमित व 4 बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यात येतील। तसेच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14,886 कोटींच्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे। या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गाला 14,886 कोटी रुपये खर्च येईल। या मार्गाचे काम BOT तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल। या मार्गासाठी 2,633 हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे। तसेच करदात्यांचे हित लक्षात घेऊन GST अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे। तर केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 यातील तरतुदीमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे तसेच करदाते आणि वस्तू व सेवा कर विभाग यांच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय आहे जळगाव यवतमाळ जिल्ह्यातील सूतगिरणींना सहाय्य। तर जळगाव जिल्ह्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणी मर्यादित शेंदुर्णी तालुका जामनेर ही सूतगिरणी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 नुसार झोन 2 मध्ये येत असल्याने तिची 10/40/50 या अर्थसहाय्याच्या गुणोत्तरानुसार निवड करण्यात आलेली आहे। तर बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्यादित पिंपळगाव कान्हा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या सूतगिरणीकडील शासकीय भागभांडवल व शासकीय कर्जाची थकीत रक्कम रुपये 68
9.5 कोटी परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून देण्याला मान्यता देण्यात आली. तसेच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर वांद्रे रिक्लेमेशन येथील 2000 चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे यांना 30 वर्षाकरता भाडेपट्ट्याने देण्यात येईल. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी 1988 मध्ये वितरित करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सध्याची परिस्थिती वाईट असून आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक्य मधुकर रहाणे यांना देण्याची शिफारस केलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाचा अजून एक निर्णय म्हणजे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून हा आता ग्रामपंचायत अधिकारी पद म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25,500 ते 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदाला 10 वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14, 20 वर्षाच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 व 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी S20 असा मिळणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ. या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2,000, 3,000 आणि 4,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1,000, 1,500 आणि 2,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात 27,943 ग्रामपंचायती आहेत. त्यानंतरचा निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे वांद्रेतील नवे संकुल महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाचे वांद्रेतील उभारण्यात येणारे हे नवे संकुल हा राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. विठ्ठल प्रोजेक्ट म्हणून घोषित करण्यास याला मान्यता देण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत 30.16 एकर जमीन देण्यात आली आहे. या जागेवर उच्च न्यायालयाच्या संकुलाशिवाय वकिलांचे चेंबर्स, निवासी संकुल यासाठी ही जमीन प्रत्यार्पित करण्याच्या नाहरकत प्रस्तावाला देखील मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा निर्णय आहे हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार. तर हरित हायड्रोजन धोरणात सुधारणा करून अँकर युनिटची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अँकर युनिट व प्रायोगिक अँकर युनिटची पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड करण्यास मान्यता मिळालेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 10 ते 15 KTPA क्षमतेच्या 2 हरित हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांची पारदर्शक प्रक्रियेद्वारे अँकर युनिट म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतरचा निर्णय आहे ST महामंडळाच्या जमिनी BOT तत्वावर विकसित करणार. 60 वर्षांचा भाडेपट्टा करार. तर ST महामंडळांच्या 39 जागा BOT तत्वावर विकसित करण्यात येत असून यासाठी भाडेपट्टा कराराचा कालावधी 30 वर्षांऐवजी 60 वर्षे करण्याचा निर्णय झालेला आहे. तर ST महामंडळाच्या भूखंडावर उपलब्ध होणारी चटई क्षेत्र अर्थात महामंडळाच्या बांधकामासाठीचे 0.5 वगळता व्यापारी तत्वावर वापरण्याची मुभा देण्यात येईल. विकास नियंत्रण नियमावली 2034 मधील चटई क्षेत्र वापराच्या तरतुदी एकत्रीकृत नियंत्रण व नियमावली प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार करण्याला मुभा देण्यात येईल. या जमिनीचा व्यापारी तत्वावर उपयोग करताना 50% हिस्सा शासनास भरण्यापासून महामंडळास सूट देण्यात येईल. तसेच BOTच्या निविदा महामंडळाच्या स्तरावरच अंतिम करण्यात येतील. अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना. तर या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल. तसेच याचे मुख्यालय पुणे येथे राहील. त्यानंतर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना. या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या महामंडळाला 50 कोटीचे भागभांडवल सुद्धा देण्यात येईल आणि याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील. त्याच्यानंतरचा निर्णय आहे राज्यातील 14 ITI संस्थांचे नामकरण. तर 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची
या राज्यातील ITI संस्थांना देण्याचा निर्णय झालेला आहे। तर राज्यात सध्या 419 शासकीय आणि 585 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत। यापैकी 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत। त्याच्यानंतरचा निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना 7 कोटी रुपये। तर सन 24-25 ते 27-28 या कालावधीसाठी 2024-25 ते 2027-28 4 हप्त्यात ही रक्कम देण्यात येणार आहे। यापूर्वी ही रक्कम 5 कोटी इतकी होती। मात्र वाढती विद्यार्थी संख्या, देखभाल दुरुस्ती, सुरक्षा यांचा वाढता खर्च बघता हा निधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे। तसेच श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार। तर हरेगाव मळ्यातील शेतकरी यांनी केलेला दीर्घ कालावधीचा संघर्ष आणि व्यापक जनहित लक्षात घेता ज्याप्रमाणे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या, त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांना देखील शिलिंगच्या मर्यादेपर्यंत जमिनी परत करणे आवश्यक होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशी सुधारणासुद्धा महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा या अधिनियमामध्ये करण्यात येईल। त्यानंतरचा निर्णय दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ही योजना ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात येईल। मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल। या योजनेला 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे। अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कुणबीच्या 3 पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तिल्लोरी कुणबी आणि ती कुणबी या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक 83 येथे समावेश करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे। अनुक्रमांक 83 येथे कुणबी पोटजाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्या पुढे समावेश होईल। त्याच्यानंतर सारथी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून संपूर्ण आधी छात्रवृत्ती देण्याचा सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेकडे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100% आधी छात्रवृत्तीचा लाभ देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतरचा निर्णय आहे अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्ती धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे। तर या निर्णयानुसार नियुक्तीच्या संदर्भातील 9 जुलै 2024च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत पदे सहज उपलब्ध होतील। या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धतीला मान्यता देण्यात आली। तसेच यामध्ये थेट नियुक्तीसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थींचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे। तर याशिवाय अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला असेल त्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात किंवा संबंधित वजनी गटात किमान 12 खेळाडूंऐवजी 8 खेळाडूपर्यंत अट शिथिल करण्यात आलेली आहे। तर नक्कीच महत्त्वाचे हे निर्णय इतरांना शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।